बॅग भरून ठेवा, एक दिल्लीची आणि एक तुमची गावाची. इतका आत्मविश्वास त्या व्यक्तीने मला दाखवला. आणि तिथून जे मी सुटलो तर अवघ्या 35 दिवसामध्ये मतदानाला सामोरं गेलो. 35-40 दिवसामध्ये. त्यावेळेला मला खेड लोकसभा मतदारसंघ माहिती नव्हता. मुळशीमध्ये मी आयुष्यात कधी गेलोय नव्हतो. भोरवेलला कधी पाहिला नव्हता. पण लढायचं म्हणून लढलो. लोकांमध्ये उत्सुकता राहिली की आढळराव कोण आहे. लोकांना वाटलं की उद्योगपती आहे. मी मावळ, मुळशी, भोर, वेल्ला दऱ्याखोऱ्यामध्ये फिरलो, प्रचार करत राहिलो. पण कधी मनात वाटलं नाही रुपालीताई की मी निवडून येईल, मी खासदार होईल, असं कधी मनात अपेक्षा ठेवली नव्हती. लढायचं म्हणून लढायचं. आणि मला आठवते ते मंतरलेले दिवस होते. माझी पहिली निवडणूक. अक्षरशः दऱ्याखोऱ्यामध्ये रानावनामध्ये फिरत असताना लोकांची साथ मिळत गेली. आणि ज्यावेळेला मतदान झालं, मतदानाच्या मतमोजणीच्या दिवशी मला पोलीस कमिशनरनं आदल्या दिवशी रात्री फोन केला की उद्या तुमच्या गावी जायचा रस्ता कुठला. मला काही कळेना. मी म्हटलं अशा रस्त्यानं जाणार आहे. मतमोजणी चालू झाली. आणि मतमोजणी चालू झाल्यानंतर काही वेळानं कळलं की मी आता निवडून येऊ शकतो. त्यावेळेला मला त्या पोलीस कमिशनरच्या फोनची आठवण झाली की त्याला कळालं होतं की मी निवडून येणार आहे. ही अशी माझी पहिली निवडणूक खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यातली न विसरणारी निवडणूक होती. तिकडची लोकही तेवढी प्रेमळ होती. पहिली निवडणूक जिंकलो. दुसरी निवडणूक 2009ची. नवीन मतदारसंघ, पुन्हा नवीन मतदारसंघ, अनोळखी मतदारसंघ, शिरूर तालुका, हवेली, हडपसर, भोसरी. पुन्हा तिथे फिरत राहिलो. कारण माझ्या पहिल्या टर्ममध्ये दादा मी इतका गावोगावी फिरलो, असं एकही गाव मतदारसंघामध्ये सोडलं नाही खेड तालुक्यातल्या, खेड लोकसभा मतदारसंघातल्या की जिथं मी पोचलो नाही. जिथं 15 घरांची वस्ती आहे अशा घराघरामध्ये मी पोचलो. मुळशीमध्ये मी जायचो दौऱ्यावर विकास कामाच्या. त्यावेळेला रात्री 12-12:30 वाजता शरद ढमाळ्याबरोबर तामिनी घाटाच्या त्या गावांमध्ये फिरायचं. रात्री 1 वाजता कुठं कातकऱ्यांच्या घरी जेवण करायचं. 1च्या नंतर मी गाडीत बसून ज्यावेळेला पुढच्या सीटवर बसून इकडं मंचरला यायला निघायचो त्यावेळेला झोप लागायची गाडीत पहिल्या सीटवर बसलेलो. घाटातलं म्हटल्यावर गाडी इकडनं तिकडनं वळायची. मध्येच ब्रेक मारायचा माझा ड्रायव्हर. ब्रेक मारल्यानंतर झोप उडायची. आणि नंतर मला वेळ लागायचा 5 मिनटं हे ठरवायला की मी कुठं चाललो आहे, आज कुठल्या गावात गेलो आहे, कुठं आहे मी, मुंबईला चाललो आहे की मंचरला चाललो आहे की पुण्याला चाललो आहे. इतका प्रचंड प्रवास केला. आणि त्यामुळं मला दुसऱ्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं 1,80,000 मतांनी निवडून आलो. पहिली निवडणुकीला फक्त 30,810 मताचं माझं मताधिक्य होतं. दुसऱ्या निवडणुकीला 1,78,000 मतांनी निवडून आलो. भोसरीमध्ये जिथं माझा काही परिचय नसताना सुद्धा 27,534 मताचं मताधिक्य आघाडी मला भोसरीमधून मिळालं. सांगण्याचा उद्देश आहे की मनापासून कामाला सुरुवात केली. माझ्या दृष्टीनं माझा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या कामासाठी, लोकांच्या कार्यासाठी मी खर्च करत राहिलो. मी प्रपंच बघितला नाही, धंदा बघितला नाही, व्यवसाय बघितले नाही, तब्येत बघितली नाही. रात्रंदिवस फक्त लोकांमध्ये राहायचं. 2009ला झालं. कारण त्यावेळेला मोदी लाट नव्हती. तरी 1,80,000 मतांना निवडून आलो. महाराष्ट्रामधलं 2 नंबरचं मताधिक्य मला त्यावेळेला शिरूर लोकसभा मतदारसंघातून. तिसऱ्या निवडणुकीला जवळजवळ 3,03,000 मतांना निवडून आलो. दुर्दैवानं चौथ्या निवडणुकीमध्ये जरी पराभव झाला, मी तो पराभव मानत नाही. कारण माझ्या दृष्टीनं 5,78,000 मतं म्हणजे 5.25 लाख मतं मला पडली होती. ही जनतेनं माझ्याकडं हे दिलं होतं. मी नैतिक माझा विजय समजतो. पण पराभवानं खचून गेलो नाही. लोकांनी मला म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला, मतमोजणी झाली, त्या दिवशी मी पराभूत झालो. डॉक्टर अमोल कोल्हे यांचं अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. कारण लोकांचं प्रेम माझ्यावर होतं. जनतेनं मला सांगितलं होतं. कारण मी मनात एक आणलं की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर
थाप टाकून फक्त लढ म्हणा या युक्तीप्रमाणे मी लढत राहिलो. 5 वर्ष अक्षरशः पायाला भिंगरी लावली. भिंगरी बांधून संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत राहिलो. कुठलीही अपेक्षा नव्हती की मी पुन्हा खासदार होईल. किंबहुना मनामध्ये अजिबातच नव्हतं की मला पुन्हा लढायचं म्हणून. पहिले 2.5 वर्ष दादा तुम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये होता. त्यावेळेला मला आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील, संजय राऊत असतील, त्यांनी मला सांगितलं वेळोवेळी की हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे, ही जागा आपल्याला मिळणार नाही, तुम्ही काम करा, तुम्ही पुणे लोकसभेचा विचार करा. संजय राऊत येऊन लांडवडीला म्हणाले. मी त्यांना म्हणालो, राऊत साहेब हा काय प्रकार आहे, पुणे कुठं मी कुठं, मला काय निवडणूक लढलीच पाहिजे असं काही नाही आहे. मी दुसऱ्या दिवशी उद्धवजींकडे गेलो. म्हटलं साहेब हा काय प्रकार आहे, तुम्ही सांगितलं असं बोलायला. ते म्हणाले हो मी म्हणालो आपण काँग्रेसबरोबर बोलणार आहोत, तुम्ही काम करताय म्हणून तुम्हाला पब्लिकमध्ये राहिलं पाहिजे. म्हटलं अजिबात नाही. मला ह्या जिल्ह्यातून मी 3 वेळा कसली पार्श्वभूमी नसताना 3 वेळा निवडून आलो. एकदा पराभूत झालं, जाऊ दे, माझ्या दृष्टीने मी समाधानी आहे. मी खूप कमवलं, खूप माणसं कमवली, खूप नाव कमवलं. मला पुन्हा निवडणुकीला उभं राहिलंच पाहिजे असं काही नाही आहे. फक्त मला तुम्ही ताकद द्या माझ्या शिवसैनिकांबरोबर मला राहण्याची, त्यांचे हे करण्यासाठी. ऐकलं नाही. ठीक आहे, दुर्दैवानं सुदैवानं राजकीय समीकरणं बदली, राजकीय स्टेप सगळ्या बदलल्या. आणि जेव्हा एकनाथभाई शिंदे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर खऱ्या अर्थानं मला ह्या मतदारसंघासाठी एकनाथजीनं सांगितलं की बाबा तुम्ही कामाला लागा, तुम्हाला लढायचं आहे. त्यांनी मला शब्द दिला, तुम्हाला पाहिजे ती ताकद देतो, तुम्ही लोकांमध्ये जा, लोकांमध्ये पोहोचा. 15 वर्षामध्ये मला जेवढा निधी पूर्वी मिळाला नाही मी खासदार असताना, तेवढा निधी मला 15 ते 16 महिन्यामध्ये एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून मला विकास कामं करण्यासाठी मिळाली. कामाची संख्या भरपूर आहे. जवळजवळ 1,500 कोटी रुपयाचे विकास कामं मी 1.5 वर्षामध्ये करू शकलो, लोकांमध्ये पोहोचू शकलो, गावोगावी जाऊ शकलो. ही माझ्या दृष्टीनं मोठी अचिव्हमेंट होती. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीमध्ये प्रवेश झाला. परत समीकरण